जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष निवारणाच्या मागणीकरिता बंडू धोत्रे यांची अन्नत्याग सत्याग्रहाला सुरुवात। जिल्ह्यात वाढता मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा वाढीस लागू नये, वाघाच्या हल्ल्यात होणारे मृत्यू यावर प्रतिबंध यावा यासाठी मानव वाघ संघर्ष निवारणाच्या प्रलंबित मागण्यांसह ताडोबाच्या कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी म्हणून आज 5 मार्चपासून इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षात 200 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। त्यात मागील वर्षी 47 मृत्यू तर ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत 18 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या 10 वाघांना मागील 1 वर्षात जेरबंद करण्यात आले आहे। जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष शिगेला पोहोचला असताना अत्यंत महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये खाणीला वन्यजीव विषयक परवानगी देण्यात आली, त्याचा विरोध पर्यावरणवादी संस्थांकडून करण्यात येत आहे। आज बंडू धोत्रे यांचे अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनस्थळी नागरिकांनी भेट देत आपले समर्थन दिले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तडोदी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारा लोहारडोंगरी लोहखान प्रकल्प जो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वे उत्तरेकडील महत्त्वाच्या वाघांच्या भ्रमण मार्गामध्ये जे प्रस्तावित आहे त्याच्यामुळे वाघांचा कॉरिडॉर तर नष्ट होणार जो अधिक तीव्र होणार आहे आणि हा ठिकाणी प्रकल्प होऊ नये त्याची वन्यजीव विषयक परवानगी नाकारावी म्हणून यासाठी आज 5 मार्चपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू झालेलं आहे। सोबतच चंद्रपूर जिल्ह्यातला वाढता वाघमानव संघर्ष हा कमी करण्याच्या अनुषंगाने वन विभागाच्या आणि शासन पातळीवर ज्या प्रलंबित मागण्या आहेत अशा 16 मागण्यांना घेऊन सुद्धा हे आंदोलन करण्यात येतं।